मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन अंकगणित श्रेणी यामध्ये प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो क्वेश्चन नंबर 7 म्हणजे त्यातले काय असणारे प्रश्न इथे आपण घेणार आहोत. काय दिलेला आहे प्रश्न बघा. इन एन एपी फर्स्ट टर्म इज -5 आणि लास्ट टर्म इज 45. एका अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद आहे ते -5 आणि शेवटचं पद जे आहे ते 45 आहे. इफ द सम ऑफ ऑल टर्म्स इज 120, जर त्या श्रेणीतील सर्व पदांच्या बेरीज जी आहे ती सर्व पदांची बेरीज 120 असेल, देन हाऊ मेनी टर्म्स आर देअर, म्हणजे त्या अंकगणिती श्रेणीमध्ये किती पद आहेत. व्हॉट इज कॉमन डिफरन्स, आणि त्या अंकगणिती श्रेणीतला साधारण फरक म्हणजे क्रमवार 2 पदामधला साधारण फरक किती आहे ते शोधायला सांगितलेले बघा. मग दिलेले काय तुम्हाला बघा. तर फर्स्ट टर्म दिलेले मीन्स T1 दिलेले, T1 इक्वल टू A इक्वल टू -5 आणि लास्ट टर्म दिली म्हणजे शेवटचं पद किती आहे माहित नाही, म्हणून लास्ट टर्म आपण Tn मानूया. Tn इक्वल टू किती दिलेले तर 45 दिलेले आणि सम ऑफ ऑल टर्म दिलेले मीन्स Sn दिलेले. Sn इक्वल टू 120, Sn बरोबर 120 दिले. तर तुम्हाला पहिलं शोधायचंय की त्यामध्ये किती पद आहेत, n किती आहे, n बरोबर किती. आता आपण Tn च्या फॉर्म्युल्यावरून सुद्धा शोधलं असतं परंतु D माहित नाही आपल्याला आणि Sn च्या फॉर्म्युल्यावरून पण शोधता येऊ शकेल. Sn च्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला तिथं का तर तुम्ही म्हणणार सर Tn च्या फॉर्म्युल्यामध्ये Tn चा फॉर्म्युला काय आहे, Tn इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू D. A माहित आहे मला, Tn माहित आहे, D माहित नाही, त्यामुळे मला हा फॉर्म्युला वापरता येणार नाही. बघा मी विश्लेषण करतोय कुठला नक्की फॉर्म्युला वापरायचा. आता Sn चा फॉर्म्युला Sn इक्वल टू n/2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट 2A प्लस इन ब्रॅकेट n-1 ब्रॅकेट कंप्लीट रेक्टेंगल ब्रॅकेट इंटू D अँड रेक्टेंगल ब्रॅकेट कंप्लीट. आता याही फॉर्म्युलामध्ये मला Sn माहित आहे, n माहित आहे, बरोबर, A माहित आहे पण D माहित नाही, त्यामुळे मला हाही फॉर्म्युला वापरता येणार नाही. मग नक्की कुठला वापरायचा तर जिथं D चा वापर होत नाही तो फॉर्म्युला म्हणजे Sn इक्वल टू n/2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट फर्स्ट टर्म इज T1 प्लस लास्ट टर्म इज Tn. बरोबर, म्हणजे मला Sn माहित आहे, T1 माहित आहे, Tn माहित आहे, n काढता येऊ शकेल. म्हणजे मी इथं फॉर्म्युला काय वापरला पाहिजे तर Sn इक्वल टू कुठला फॉर्म्युला वापरायचा बाळांनो. सो Sn इक्वल टू n/2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट T1 प्लस Tn. नाउ हियर Sn इज गिवन. Sn हाऊ मच 120 120 आहे, बरोबर आहे. n माहित नाही मीन्स n/2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट. T1 किती आहे, T1 बरोबर -5 आहे अधिक Tn किती आहे तर 45 आहे 45 आहे. आता बाळांनो हा ब्रॅकेट सॉल्व्ह केला पाहिजे म्हणजे 120 इक्वल टू n/2 इंटू आता -5 अधिक 45 म्हणजे दोघांची चिन्ह जी आहे ती भिन्न आहे म्हणून त्या दोघांची काय करायला लागेल, बरोबर आहे, वजाबाकी करायला लागेल. 45 मधून 5 गेले राहिले 40, बरोबर आहे. किती राहिले 40 राहिले, ते अधिक राहणार आहे का तर 45 मोठ्या 45 ला धनचिन्ह म्हणून येणाऱ्या उत्तराला सुद्धा धनचिन्ह दिले. आता 2 ने 40 ला जर भाग झाला तर माझ्या माहितीप्रमाणे किती येईल, बरोबर आहे 120 बरोबर n गुणिले 40 ला भाग झाला येणारे 20 गुणाकाराच्या स्वरूपात या बाजूला आलं भागाकाराच्या स्वरूपात बरोबर n. बरोबर आहे, 0 कॅन्सल झाला, बरोबर आहे, म्हणजे 2 12 म्हणजे n बरोबर 6. म्हणजे याचा अर्थ टोटल नंबर ऑफ टर्म्स किती आहे, हा बरोबर आहे, किती आहे टोटल नंबर ऑफ टर्म्स 6 आहे, म्हणजे n बरोबर 6 आहे, बरोबर आहे. आता D शोधायचा आहे. D शोधायला तुम्ही Sn चं सुद्धा सूत्र वापरू शकता किंवा Tn चं सुद्धा सूत्र वापरू शकता कारण आता n माहित झालेले आहे, बरोबर आहे. मग मी Tn चं सूत्र वापरतो. Tn इक्वल टू A प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू D. आता Tn चा फॉर्म्युला Tn काय आहे बघा. Tn किती दिलेले तर Tn 45 आहे. फर्स्ट टर्म माहिती आहे मला, A माहित आहे, A बरोबर किती आहे -5 आहे.
प्लस इन ब्रॅकेट n-1 इंटू डी किती आहे, डी शोधायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. आता पहिलं -5 आहे ते या बाजूला घेऊया, म्हणजे +5 होईल, म्हणजे 45 + 5 इक्वल टू इन ब्रॅकेट n - n माहित आहे झालेले, सॉरी n किती दिलेले आलेले आपलं, तर 6 आलेले, 6 म्हणजे 6 वजा 1 किती येणार आहे, तर 6 वजा 1 हा 5 येईल, 5 गुणिले डी, 45 अधिक 5 बरोबर किती आला, 50 आला. आता 50 आलं बरोबर 5 गुणिले डी, म्हणजे 5 गुणाकार स्वरूपात आहे, या बाजूला आलं 50 भागिले 5 बरोबर डी, म्हणजेच किती आलं 10 बरोबर डी, म्हणजे n म्हणजे, सो देयर आर हाऊ मेनी टर्म्स, देयर आर हाऊ मेनी टर्म्स, 6 टर्म्स, देयर आर n equal to 6 terms in given AP. given AP म्हणून दिलेल्या श्रेणीमध्ये किती पदे आहेत, 6 पदे आहेत, 6 पदे आहेत. आणि त्यांचा साधारण फरक अँड कॉमन डिफरन्स किती आहे, बरोबर 10, आणि व साधारण फरक किती आहे, 10 आहे. साधारण फरक किती आहे, 10. अशा पद्धतीने तुम्ही हे क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह करू शकता. लक्षात. आता बाळांनो, तदनंतर जो आहे तो क्वेश्चन नंबर 8 लिहूया. क्वेश्चन नंबर 8 8वा प्रश्न आहे, बघा काय सांगितले. सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर्स इज 36. देन फाइंड n. 1 ते n पर्यंत असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज 36 आहे, तर n बरोबर किती असेल. आता इथं बाळा मुद्दा म्हणून त्यांनी काय केले, थोडस विचार करावा. n हे फॉर्म्युल्यात पण वापरलं जातं, आणि यातला नॅचरल नंबर म्हणजे आपण नॅचरल नंबर हा शब्द महत्वाचा आहे. सो नॅचरल नंबर्स म्हणजे काय, नैसर्गिक संख्या. आता या नैसर्गिक संख्या या शब्दाला खूप महत्व आहे बघा. का तर 1 2 3 शेवटी n वापरतो. या नैसर्गिक संख्या मांडल्यामुळे आपल्याला काय काय मिळालं, तर इथं t1 मिळाला. t1 बरोबर a बरोबर फर्स्ट टर्म 1, t2 बरोबर काय मिळालं 2, आणि हे जे n आहे ते काय असणार आहे, लास्ट टर्म आहे, म्हणजे tn आहे. tn बरोबर n, tn बरोबर काय आहे, n आहे. आणि यांचं आता याचा कॉमन डिफरन्स काढला पाहिजे. डी निघू शकतोय, कारण काय नॅचरल नंबर दिले, डी इक्वल टू t2 मायनस t1 मीन्स डी इक्वल टू t2 किती आहे 2 - 1, म्हणजे डी बरोबर 1 दिलेले, बरोबर आहे.
आता बघा इथं सम ऑफ ऑल नंबर्स दिलेले म्हणजे एसएन बरोबर किती दिलेले 36 दिलेले. एसएन किती दिले 36 दिले. म्हणून एसएन बरोबर n अपॉन 2 इन रेक्टँगल ब्रॅकेट. फॉर्म्युला काय वापरूया? इथं मला फर्स्ट टर्म माहित आहे, लास्ट टर्म माहित आहे, बरोबर आहे ना. म्हणजे T1 प्लस TM हा फॉर्म्युला वापरला तरी चालेल. एसएन किती दिलेले तर 36 दिलेले आहे. एसएन बरोबर किती आहे 36 इक्वल टू n अपॉन 2 इन रेक्टँगल ब्रॅकेट. बघा T1 किती आहे 1 आहे प्लस TN किती आहे तर n आहे. रेक्टँगल ब्रॅकेट कंप्लीट करायला लास्ट टर्म n. आता हे तिसरं पद आहे तर ते 3च येणार आहे. चौथं पद आहे 4च येणार आहे. nवं पद आहे म्हणजे ते nच येणार आहे. म्हणून n पद आहे तर हे पण TN किती असणार आहे nच असणार आहे. पहा सो 36 हे दोन भागाकार स्वरूपात इकडे आलं गुणाकार स्वरूपात म्हणजे 36 गुणिले 2 बरोबर n कंसात 1 अधिक n बरोबर आहे. म्हणजे 36 गुणिले किती आलं 72 बरोबर. n गुणूया तिथं n झालं अधिक n वर्ग झालं. म्हणजे हे जर 72 या बाजूला घेतलं तर एक पायरी करून दाखवतो बघा, कारण मी डायरेक्ट मांडत नाही. काय n वर्ग पहिलं घेऊया n वर्ग अधिक n आणि हे अधिक 72 आहे ते झालं वजा 72. म्हणजे हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळालं n स्क्वेअर प्लस n मायनस 72 इक्वल टू 0. आता इथं क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशियंट 1 आहे. कॉन्स्टंट टर्म जी आहे ती निगेटिव्ह आहे बरोबर आहे. कॉन्स्टंट टर्म मायनस 72 आहे म्हणजे 1 इंटू मायनस 72 म्हणजे की त्याला वजा 72. आता 72च्या दोन अवयवांची वजाबाकी 1 आली पाहिजे बरोबर आहे. किती आहे 9 गुणिले 8 9 गुणिले 8 बरोबर आहे. आता इथलं लिनियर टर्मचं जे आहे ते मोठ्याला द्यावं लागेल. म्हणजे कुणाला साइन मोठ्या फॅक्टरला साइन लिनियर टर्मचं. लिनियर टर्म n आहे त्याचा प्लस साइन आहे. आता तुम्हाला सर इथं 1 नव्हतं पण याचा कोएफिशियंट 1 आहे बरं का बाळांनो. इथं प्लस साइन आहे म्हणून मोठ्याला प्लस साइन दिलं लहानाला मायनस साइन दिलं. आता डायरेक्ट फॅक्टर लिहिली तरी चालतील. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमध्ये n प्लस 9 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये n मायनस 8 इक्वल टू 0. आयदर दी n प्लस 9 इक्वल टू 0 or n minus 8 equal to 0. So n equal to minus 9 or n equal to 8. But numbers are natural numbers. बरोबर आहे. आणि ते कसे असतात नॅचरल नंबर्स आर ऑलवेज कसे असतात पॉझिटिव्ह. नैसर्गिक संख्या कशा असतात बरोबर धन असतात. कशा असतात धन. सो n इक्वल टू किती असणार सो n इक्वल टू 8. n बरोबर वजा असू शकणार नाही म्हणजे n बरोबर किती असणार आहे 8 असणार आहे. आलं लक्षात. आता बाळांनो आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. क्वेश्चन नंबर 11 आहे. क्वेश्चन नंबर कोणता घेणार आहे प्रॉब्लेम सेट मधलाच क्वेश्चन नंबर 11 घेतो. If first term of an AP is A, second term is B, and last term is C, then show that sum of all terms is A plus C in first bracket A plus C bracket complete. Next bracket B plus C minus 2A upon 2 in bracket B minus C. बघा
काय प्रूव्ह करायचंय? Sn बरोबर इन ब्रॅकेट a प्लस c नेक्स्ट ब्रॅकेट b प्लस c मायनस 2a अपॉन 2 इन ब्रॅकेट b मायनस a हे प्रूव्ह करायचं बरोबर आहे. आपल्याला इथपर्यंत हे उत्तर सोडवायचंय बघा. आता सो गिव्हन एपी, आता या क्वेश्चन नंबर 11 आहे, सॉरी क्वेश्चन नंबर 11 आहे. सो गिव्हन एपी, पहिली एपी मानूया. म्हणून दिलेली श्रेणी काय दिलेली श्रेणी? तर फर्स्ट टर्म आहे ए, सेकंड टर्म आहे बी आणि लास्ट टर्म आहे सी. बरोबर आहे. म्हणजे T1 बरोबर A, T2 बरोबर B आणि ही लास्ट आहे म्हणजे Tn बरोबर C. Tn किती आहे? C आहे. आता कॉमन डिफरन्स काढूया. D बरोबर काय आहे? T2 मायनस T1 म्हणजे इन ब्रॅकेट मध्ये लिहितो कारण बायनॉमियल आहे. T2 आहे B मायनस T1 बरोबर काय आहे? तर A म्हणजे D बरोबर काय आलं? तर B मायनस A. D बरोबर आलं इन ब्रॅकेट B मायनस A. आता इथं फर्स्ट टर्म माहित आहे, लास्ट टर्म माहित आहे. मग सम ऑफ ऑल टर्म्स मीन्स एसएन काढायचं. एसएन आणि हे एसएन फाइंड आउट करण्यासाठी बाळांनो आपणाला यामध्ये किती टर्म आहेत त्या माहित नाहीत. आपल्याला यामध्ये किती टर्म आहेत त्या माहित नाहीत बाळांनो. मग आता इथं आपल्याला किती टर्म आहेत हे जर काढायचं असेल, यामध्ये किती टर्म आहेत हे जर शोधायचं असेल म्हणजे n ची व्हॅल्यू फाइंड आउट जर करायची असेल तर मला काय केलं पाहिजे? n ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी काय करूया बघा. तर इथं Tn चा फॉर्म्युला वापरूया. Tn बरोबर काय आहे फॉर्म्युला? A प्लस इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D. आता Tn म्हणजे काय आहे? तर C आहे लास्ट टर्म बरोबर A प्लस A फर्स्ट टर्म Aच आहे इन ब्रॅकेट n मायनस 1 इंटू D काय आलं तुमचं? तर इन ब्रॅकेट B मायनस A आले ना. D बरोबर आता हे अधिक A आहे इकडे घेऊया वजा A म्हणजेच काय आलं? तर C मायनस A. आता हे B मायनस A गुणाकारा स्वरूपात आहे, ते येणार आहे भागाकारा स्वरूपात म्हणजे B मायनस A बरोबर काय राहिलं? तर n मायनस 1. बरोबर हे वजा 1 आहे ते इकडे घेऊया म्हणजेच काय आलं बघा वजा 1 आहे. मी याच्यावर आधारे काय करतोय? तर ह्या Tn च्या फॉर्म्युल्यावर आधारे मी एकूण किती टर्म आहेत म्हणजे n ची किंमत शोधतोय. कशाची किंमत काढतोय? n ची किंमत शोधतोय. मी मध्ये आधी वाक्य लिहिली नाही बाळा. आता वजा 1 आहे ते इकडे आल्यानंतर अधिक 1 झालं म्हणजेच काय झालं? C वजा A छेद B वजा A वजा 1 चं झालं अधिक 1 बरोबर n. त्यांचा एलसीएम काढला तर एलसीएम काढल्यानंतर काय आला? तर B मायनस A चा येणार आहे इथं आपल्याला. बरोबर आहे कारण हे बायनॉमियल हे 1 आहे म्हणजे इथं B मायनस A. बरोबर आहे. पुढं आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इन ब्रॅकेट किंवा नाही लिहिलं ब्रॅकेट तरी चालेल कारण हे पॉझिटिव्हच आहे C मायनस A. इथंही पॉझिटिव्ह साईन ब्रॅकेट न करता B मायनस A ने याला मल्टिप्लाय केलं म्हणजे प्लस B अँड मायनस A. बरोबर आहे इक्वल टू n. कळलं का? कळलं का? बघा त्या दोघांचा लसावे आहे तो B मायनस A आला. तिरका गुणाकार केला हे धन आहे म्हणून 1 न गुणलं तिथं C वजा 1 येणार आहे आणि B वजा A ने अधिक 1 ला गुणलं तर B वजा 1 येणार आहे. म्हणजेच काय झालं तर इथं बघूया. हे पहिलं पॉझिटिव्ह B अल्फाबेट मधला पहिला B लिहितो परत प्लस C इथं मायनस A मायनस 2A अपॉन इन ब्रॅकेट B मायनस A
इक्वल टू एन. म्हणजे टोटल टर्म किती आहे तर एन बरोबर बी प्लस सी मायनस 2a अपॉन बी मायनस ए हे टोटल टर्म. आता लेटेस्ट फाइंड जरा वाक्य लिहितो बघा. लेटेस्ट फाइंड एस एन. बरोबर आहे. आता आपण कोणाची किंमत शोधूया. आता आपण कोणाची किंमत शोधूया एस एन शोधू. काय शोधूया एस एन ची किंमत शोधू. आता फॉर्म्युला यामध्ये मला या एपी मध्ये फर्स्ट टर्म माहित आहे लास्ट टर्म माहित आहे. म्हणजे फॉर्म्युला वापरताना मी काय वापरू तर एस एन इक्वल टू एन अपॉन 2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट T1 प्लस लास्ट टर्म T1 प्लस Tn. म्हणजेच बघूया आता इथं एस एन बरोबर आता एन ची किंमत आलेली बघा. काय आलेली बघा एन ची किंमत. सो इन ब्रॅकेट बी प्लस सी मायनस 2a अपॉन बी मायनस ए अपॉन. आता बघा थोडस माझं गणित लिहिताना ही जी छेदाची रेष ही मोठी पाहिजे आणि हे लहान पाहिजे बघा. हे असं लिहिलं पाहिजे. ही जी छेदाची रेष आहे ती मोठी असली पाहिजे अपॉन 2. बरोबर आहे मोठीच आहे ना. आणि इन ब्रॅकेट T1 किती आहे बघा ए आहे प्लस Tn लास्ट टर्म काय आहे तर सी आहे ना. लास्ट टर्म काय आहे सी आहे. आता बघा याचा जर अंश मी बाजूला काढून घेतला तर काय येणार आहे बघा एस एन बरोबर हे पहिलं 1/2 कारण याचा अंश स्थानचा आहे ते बाजूला काढून घेतलं गुणिले हे मध्ये पद येणार आहे का अंशस्थानी भागाकार आहे तो बाजूला काढला म्हणजे त्याच्या अंशस्थानी 1 राहिलं. आता इथं काय राहणार आहे तर बी प्लस सी मायनस 2a अपॉन त्याचा छेद बी मायनस ए इंटू इन ब्रॅकेट ए प्लस सी. आता हा जर गुणाकार केला तर काय येईल एस एन बरोबर ए प्लस सी पहिलं मांडूया इन ब्रॅकेट ए प्लस सी. बरोबर आहे बायनॉमियल पहिली. आता पुढे ट्रायनॉमियल लिहूया इन ब्रॅकेट बी प्लस सी मायनस 2a आणि ह्याच्या डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे छेदस्थानी 2 कंसात बी वजा ए आलं का तेच बघा बघू. हे प्रूव्ह करायचं टू प्रूव्ह म्हणजे हे आपलं साध्य होतं साध्य. आलं का बघा बरोबर आहे. म्हणजे सो सम ऑफ ऑल टर्म्स इक्वल टू काय इन ब्रॅकेट ए प्लस सी असं करतो इक्वल टू म्हणजे सर्व पदांची बेरीज बरोबर काय आली हे लिहूया इन ब्रॅकेट ए प्लस सी नेक्स्ट ब्रॅकेट बी प्लस सी मायनस 2a अपॉन 2 इन ब्रॅकेट बी मायनस ए. ही सर्व पदांची बेरीज आहे. जरा बारकाईनं हा 11वा प्रश्न बघावा आपण. अवघड नाही, सोपा आहे. चल आता पुढचा प्रश्न बघूया. बघा पुढचा प्रश्न घेतोय मी. क्वेश्चन नंबर आहे तो 12.
प्रॉब्लेमशीट मधला काय झालेलं आहे. If the sum of the first p terms of an AP is equal to the first q terms of that AP, then prove that sum of a p plus q terms is a 0, where p is not equal to q. एखाद्या अंकगणिती श्रेणीतील पहिल्या p पदांची बेरीज ही त्याच श्रेणीतल्या पहिल्या q पदांच्या बेरजेइतकी असेल तर p अधिक q पदांची त्या श्रेणीतील p अधिक q पदांची बेरीज 0 येते हे सिद्ध करा जिथं p आणि q हे असमान आहे. p आणि q हे कसं आहे असमान आहे. बघूया आता बघा आता श्रेणी घेताना लेट आपल्याला एक गोष्ट करायला लागेल. लेट समजा काय आहे फर्स्ट टर्म पहिले पद बरोबर ए कॉमन डिफरन्स म्हणजे साधारण फरक बरोबर डी. आता अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन काय म्हणलेले बघा. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन दिलेल्या अटीनुसार काय म्हणलेले तर सम ऑफ फर्स्ट p टर्म्स ऑफ एन AP इज इक्वल टू सम ऑफ q टर्म्स ऑफ दॅट AP. म्हणजे त्या श्रेणीतल्या पहिल्या p पदांची बेरीज ही पहिल्या q पदांच्या बेरीज इतकी आहे. बरोबर आहे. म्हणजे काय दिलेलं आहे तुम्हाला बघा. सो SP इक्वल टू SQ दिले. SP म्हणजे p पदांची बेरीज फॉर्म्युला वापरावा लागेल. म्हणजे काय p/2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट p-1 इंटू d हा फॉर्म्युला आहे बाळा. n/2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट 2a प्लस n-1 इंटू डी. इथं पी आहे पी टर्म आहे म्हणून p/2 म्हणलेले. आता इथं काय येणार आहे तर SQ च q/2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट बघा 2a प्लस इन ब्रॅकेट q-1 इंटू डी रेक्टेंगल ब्रॅकेट कंप्लीट. आता बाळांनो इथं जर थोडासा विचार केला तर ह्या 2 ला हे 2 भागाकार स्वरूपात इकडे आलं गुणाकार स्वरूपात. म्हणजे हे 2 ला 2 कॅन्सल होणार आहे. म्हणजे 2 इंटू p/2 इन रेक्टेंगल ब्रॅकेट 2a प्लस इन ब्रॅकेट p-1 इंटू d रेक्टेंगल ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू. आता इथं राहिलं फक्त q इन ब्रॅकेट 2a बरोबर प्लस इन ब्रॅकेट q-1 इक्वल टू इंटू डी रेक्टेंगल ब्रॅकेट कंप्लीट. आता इथं 2 ला हे 2 जाईल. आता या p न आतल्या पदांना मल्टिप्लाय करूया. काय करूया p या टर्म बाहेरच्या p आहे ना आतल्या पदांना मल्टिप्लाय करूया. आता इथं दिसतंय का नाही मी इथंच लिहितो. p न मल्टिप्लाय केलं म्हणजे 2AP आलं. सो 2AP प्लस ह्या p न मल्टिप्लाय केलं म्हणजे p इन ब्रॅकेट p-1 इंटू d इक्वल टू. आता ह्या q न मल्टिप्लाय केलं म्हणजे 2a2 प्लस q न मल्टिप्लाय केलं q इन ब्रॅकेट q-1 इंटू d
आता ह्या पी आणि डी न ह्या दोन्ही टर्मला मल्टिप्लाय करूया, म्हणजे 2AP प्लस पी न पी ला मल्टिप्लाय केलं म्हणजे पी स्क्वेअर आलं, आणि पी स्क्वेअर ला परत ह्या डी न मल्टिप्लाय केलं म्हणजे पी स्क्वेअर डी आलं. बरोबर आहे. पुढं ह्या पी न -1 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे -p आलं, आणि ह्या डी न परत -p ला मल्टिप्लाय केलं म्हणजे -pd आलं. आलं लक्षात? यस. आता इथं बघूया 2A2 प्लस क्यू न क्यू ला मल्टिप्लाय केलं म्हणजे क्यू स्क्वेअर आलं, आणि त्याला परत डी न मल्टिप्लाय केलं म्हणजे क्यू स्क्वेअर डी आलं, परत क्यू न -1 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे -q आलं, आणि इंटू डी. आता ऑल टर्म्स टेक ऑल टर्म टुवर्ड द लेफ्ट साइड, सगळे पद आहेत ती डाव्या बाजूला घेऊया. मग आता एकसारखे दिसणारे किंवा समान पॉवर असणारे व्हेरिएबलची पॉवर समान असणारे टर्म्स जवळजवळ घेऊया. हे 2AP आहे, या 2AP जवळ मी हे 2AQ घेतो म्हणजे -2AQ झालं, प्लस पी स्क्वेअर डी इथं प्लस क्यू स्क्वेअर डीचं इथं घेतलं -q स्क्वेअर डी, -q स्क्वेअर डी. पुढं -pd ते -qd तिथं झालं +qd इक्वल टू 0. बघा कळलं? आता बघा इथं काय झालं, तर ह्या दोन टर्म आहेत, इथंही दोन टर्म आहेत आणि इथंही दोन टर्म आहेत. या दोन टर्म मध्ये 2A कॉमन निघतंय, ब्रॅकेट मध्ये राहील p - q पाहिलं, प्लस इथंही कॉमन निघेल d, म्हणजे इथं येईल p स्क्वेअर -q स्क्वेअर इंटू d. याही टर्म मधून डी कॉमन निघतोय आणि मायनस साइन कॉमन घेऊया, मायनस ब्रॅकेट मध्ये राहिला, इथं पी राहिला, हा मायनस होता तो झाला प्लस, इथं प्लस आहे त्याचं झालं मायनस, आणि इथं आलं क्यू. कळलं ना? बघा मग पी मायनस होता परंतु मायनस साइन कॉमन घेतल्यामुळे प्लस झाला, आणि हे प्लस आहे तिथं काय झालं मायनस झालं, आणि हे डी कॉमन आलं ते पाठीमागे निघतो. बरोबर आहे? आता बघा ही जी मिडल टर्म आहे आलेली ह्याचंही परत फॅक्टर काढतो. बरोबर, म्हणजे 2A इन ब्रॅकेट p - q प्लस इन ब्रॅकेट बरोबर आहे p प्लस q, आणि नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये काय आला p - q, ह्याचे फॅक्टर आले. बरोबर, इंटू डी मायनस इन ब्रॅकेट p - q इंटू डी इक्वल टू 0. आता इथं तीन टर्म आहेत, ही एक टर्म आहे. बरोबर, मी जरा रेड पेनचा यूज करतो बाळांनो. इथं ही एक टर्म आहे, ही एक टर्म आलेली, आणि ही तिसरी टर्म आलेली. आता या तिन्ही टर्म मध्ये जर बघितलं तर p - q कॉमन येतो, म्हणून p - q कॉमन घेऊया आपण. इन ब्रॅकेट p - q ब्रॅकेट कंप्लीट, हा कॉमन आला इन रेक्टँगल ब्रॅकेट. आता पहिल्या टर्म मध्ये राहिले फक्त 2A प्लस इथं राहिलं काय तर p + q बरोबर आहे, इंटू डी, हे डी राहील. बरोबर आहे, मायनस त्यातला p - q बाहेर घेतल्यामुळं ह्या टर्म मधला फक्त डी राहील. रेक्टँगल ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू 0 आलं. आता बघा दोन क्रिया करतो, हे p - q हे गुणाकाराच्या स्वरूपात आहे, या बाजूला येईल भागाकाराच्या स्वरूपात. पण इथे एक अट दिली, p इज नॉट इक्वल टू q, p इज नॉट इक्वल टू q म्हणलेले. इथं का बरं म्हणलेले, तर इथं जर p and q बोथ आर इक्वल म्हणजे हे 0 झालं, हे 0 झालं तर हे ती सगळ्याच टर्म जातात, उत्तर 0च येणार आहे, गणितीय उत्तर 0च येणार आहे. परंतु ही सो p and q बोथ आर नॉट इक्वल टू 0 म्हणलेले आपण इथं रिझन देऊया, p इज नॉट इक्वल टू q. मग हे गुणाकाराच्या स्वरूपात आहे, ते इकडे लिहूया भागाकाराच्या स्वरूपात. म्हणजेच काय आलं तर बघा काय राहिलं 2A राहिलं प्लस, आता दुसरी क्रिया करतो, इथंही दोन टर्म राहिलेले,
एक मिनिट, ही एक टर्म राहिलेली आणि ही एक टर्म राहिलेली, बरोबर आहे. या दोन्ही टर्म मध्ये डी कॉमन निघू शकते, म्हणून इन ब्रॅकेट काय म्हणूया, पी प्लस क्यू, त्यातून डी कॉमन घेतला, त्यातला पी प्लस क्यू राहिला, हा डी बाहेर गेला कॉमन, मग याचा कोएफिशियंट -1 राहिला, इक्वल टू 0 अपॉन इन ब्रॅकेट पी मायनस क्यू. हे गुणाकाराच्या स्वरूपात होतं, ते आलं भागाकाराच्या स्वरूपात. मग काय आलं बघा लोक, सो 2a प्लस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू -1 इंटू डी इक्वल टू, ह्याला कशाने भाग घालवा, उत्तर किती येणार आहे, 0 येणार, आणि ह्याला क्रमांक देऊया 1. ह्याला क्रमांक किती दिला, 1, बरोबर आहे. लेट अस फाइंड सम ऑफ पी प्लस क्यू टर्म्स. हे लहान द्यायचं बरं का, यस मोठं काढायचं. आता आपण पी अधिक क्यू पदांची बेरीज शोधू, बरोबर आहे. मी इकडे घेऊ जरा, तिथं खाली दिसेल की नाही शंका वाटते, म्हणून मी इथं लिहितो, चालेल का, लिहून तिथं इकडे यावंच लागणार, पुसून टाकू हे जरा. बघा मग काय आलं सूत्र, सम ऑफ पी प्लस क्यू टर्म्स, म्हणजे आता इथं एन च्या ऐवजी पी आली, म्हणून ब्रॅकेट मध्ये लिहितो पी प्लस क्यू अपॉन 2 इन रेक्टँगल ब्रॅकेट, 2a प्लस ब्रॅकेट मध्ये काय असतं, एन असतं, एन च्या ऐवजी काय आहे, पी प्लस क्यू आहे, पी प्लस क्यू -1 इंटू डी, बरोबर आहे ना. याच्याऐवजी आपण काय म्हणतो, एन म्हणतो ना, एन च्या ऐवजी पी प्लस क्यू, इथं पी प्लस क्यू वापरले, म्हणजे इथं पी प्लस क्यू असणार आहे, कळलं. आता बघा सम ऑफ पी प्लस क्यू टर्म्स इक्वल इन ब्रॅकेट पी प्लस क्यू अपॉन 2 इंटू, बघा हा जो ब्रॅकेट आहे 2a प्लस इन ब्रॅकेट पी प्लस क्यू -1 इंटू डी आहे ना, त्याची किंमत किती आली बघा, इथं किती आहे, 0. किती आलेली, 0, म्हणजे इथं किंमत भरूया, काय आली किंमत, इथं 0 आली. हे कुठून घेतलं बाळांनो, फ्रॉम 1 वरून, कुठून घेतलं, 1 वरून. मग आता 0 न कुणालाही मल्टिप्लाय करा की हो, उत्तर किती येणार, 0. सो सम ऑफ पी प्लस क्यू टर्म्स इज 0, म्हणून पी अधिक क्यू पदांची बेरीज किती येते, 0 येते, 0 येते. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम 3 मधला क्वेश्चन नंबर 12 जो आहे तो तुम्ही सॉल्व्ह करू शकता. या उदाहरणाची जरा थोडीस चॅलेंजिंग क्वेश्चन म्हणून दिलेला आहे बाळांनो. हा खूप दिवसापासून असणारा, अगदी 2012च्या सिलेबस मध्ये सुद्धा, अभ्यासक्रमामध्ये सुद्धा हा प्रश्न होता. तुम्हालाही विचार ठेवलेला आहे चॅलेंजिंग म्हणून. पूर्वी त्याला हॉट क्वेश्चन म्हटलं जायचं. थोडासा डीपली अभ्यास करा. फॅक्टरायझेशन आहे इथं, मल्टिप्लिकेशन, फॅक्टरायझेशन 1-2 वेळा तुम्ही जर अभ्यास केला तर तुमच्या भरपूर गोष्टी लक्षात येतील. आज आपण इथं थांबूया. आजच्यासाठी धन्यवाद. पुन्हा सांगतो, चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, आणि तुम्हाला जर ही लिंक, हा जर व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओची लिंक तुम्ही तुमच्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करू शकता. आजच्यासाठी धन्यवाद. हॅव अ गुड डे.